दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर झाला आणि यामध्ये पंढरपूरसाठी म्हणून भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. अनेक वर्षांची प्रतीक्षा असणारा पंढरपूरमधील प्रबोधनकार ठाकरे चौक ते टाकळी चौक हा 2.8 किलोमीटरच्या रस्त्याकरता म्हणून 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. इथं उड्डाण पूलसुद्धा आहे. म्हणजे प्रबोधनकार ठाकरे चौकाकडून टाकळी रस्त्याकडे जाणाऱ्या ह्या मार्गावर उड्डाण पुलासह रस्ता तयार केला जाणार आहे 3 किलोमीटरचा आणि याकरता म्हणून अर्थसंकल्पामध्ये 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. अशी माहिती शिवसेनेचे संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे गटाचे महेश साठे यांनी दिलेली आहे. आणि आज टाकळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि साठे यांच्या निवासस्थानी जेव्हा एकनाथ शिंदे हे आले होते तेव्हा तिथं झालेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही टाकळी रोडवर हा जो टाकळी रस्ता आहे याच्या बांधकामाकरता म्हणून भरीव निधी देऊ, उड्डाण पूल बांधून देऊ. आणि आता त्यांनी प्रबोधनकार ठाकरे चौक जो पंढरपूरचा आहे ते टाकळी रस्ता ह्या 2.8 किलोमीटर रस्त्याकरता 50 कोटीची तरतूद केलेली आहे. पहा यावरची माहिती दिलेली आहे महेश साठे यांनी. आज महाराष्ट्र युती शासनाचं आणि विशेषतः माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी टाकळीवासियांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो. कारण एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला शब्द जो 2023 मध्ये हा टाकळी रस्ता प्रबोधनकार ठाकरे चौक ते टाकळी रस्ता हा 2.8 किलोमीटरचा रस्ता आपण चौपदरीकरण करून त्याचं सुशोभीकरण करून आणि उड्डाण पुलासहित करू असा शब्द दिलेला होता. आज त्याला मूर्त